मीठे नाम में आप सभी लोगों का एक और बार मैं स्वागत करता हूं। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुमधुर नावामध्ये आज पुन्हा एकदा मी मंडळीचं या ठिकाणी स्वागत करत आहे। हम किसी मृत व्यक्ति के उपस्थिति में नहीं पर जीवित परमेश्वर की जीवित उपस्थिति में बैठे हुए हैं। आपण कुठल्या एका मेलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये नाही तर आपण आपल्या एका जिवंत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मेरे कहने का मतलब हम परमेश्वर की उपस्थिति में ऐसे चेहरों के साथ ना बैठें जैसे हम किसी शोक के घर में शोक मनाने आए हों। माझी अशी विनंती आहे की आज या ठिकाणी तुम्ही असे चेहरे करून बसू नका की एखाद्या मृत्यू पावलेल्या घरामध्ये आपण गेलेलो आहोत आणि दुःखाने भरलेल्या त्या कुटुंबामध्ये आपण आहोत, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तुम्ही बसू नका। पर हम पाप, मृत्यु और अधोलोक पर जय प्राप्त किए हुए प्रभु यीशु मसीह की उपस्थिति में बैठे हुए हैं। आणि मरण आणि अधोलोक याच्यावर विजय प्राप्त केलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये आज आपण आलेलो आहोत। आज कितने लोग ये कह सकते हैं कि मेरे जीवन में सभी परिस्थितियां बहुत अच्छी हैं। आज किती लोक असं म्हणू शकतात की माझ्या जीवनामध्ये सर्व परिस्थिती ह्या चांगल्याच आहेत। मेरे जीवन में ऐसी कोई परिस्थिति नहीं है जो चिंता का विषय नहीं है, जो परेशानी का विषय नहीं है। आणि माझ्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट नाहीये की जी काळजी करण्यासारखी आहे किंवा चिंतेत टाकण्यासारखी आहे, अशी कोणती परिस्थिती माझ्या जीवनामध्ये नाही। मेरे ख्याल से ऐसा कोई भी यहाँ पर नहीं होगा। हर एक के जीवन में कोई ना कोई ऐसी परिस्थिति होगी जो चिंता का विषय है। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी अशी कोणीच व्यक्ती नसेल की ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता नाहीये। तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी येतातच। पर वचन कहता है कि जो परमेश्वर से प्यार करते हैं उनके लिए सब कुछ मिलकर भलाई को उत्पन्न करता है। परंतु परमेश्वराचं वचन असं सांगतं की जे लोक परमेश्वरावर प्रीती करतात त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते सर्व चांगल्यासाठी घडतं। परिस्थितियों में हम दो प्रकार से रिएक्ट कर सकते हैं। आणि परिस्थितीमध्ये आपण दोन प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो। एक, हम अपने जीवन में डिस्करेजमेंट, निराशा को जगह दे सकते हैं। एक म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये निराशाला जागा देऊन आपण ते व्यक्त करू शकतो। या फिर परमेश्वर के वचन का पालन करते हुए, किंवा दुसऱ्या बाजूने आपण परमेश्वराचं वचनाचं पालन करून, जो कहता है कि हर समय हर बात के लिए परमेश्वर का धन्यवाद करो, हम हर परिस्थिति में प्रभु का धन्यवाद कर सकते हैं। जो परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा धन्यवाद करा, अशा प्रकारे वचनानुसार आपण परमेश्वराचा धन्यवाद करून ते व्यक्त करू शकतो। एक बार एक परमेश्वर का दास प्रार्थना में एक दर्शन देखता है। आणि एकेवेळी परमेश्वराचा एक दास प्रार्थनेमध्ये एक दर्शन पाहतो। उस दर्शन में शैतान हथियारों की नीलामी कर रहे हैं। He had an auction sale of the weapons. आणि त्या दर्शनामध्ये त्याने असं पाहिलं की शैतान काही हत्यारांची, काही शस्त्रांची तो विक्री करत आहे। कई लोग उस शैतान के हथियारों को लेने के लिए गए। आणि काही लोक त्या शैतानाकडून काही शस्त्र खरेदी करण्यासाठी गेले। हर एक हथियार के ऊपर प्राइस टैग लगा हुआ है कि इसकी कीमत इतनी है, इसकी कीमत इतनी है। आणि प्रत्येक शस्त्रावर एक किमतीचं लेबल लावलेलं होतं की याची किंमत ही आहे, त्याची किंमत ती आहे। एक व्यक्ति अलग अलग हथियारों को देखकर एक सबसे पुराना हथियार जो दिखने में पुराना लगता है, आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी सर्व हत्यार पाहून, शस्त्र पाहून तो त्या ठिकाणी एक शस्त्र त्यांनी पाहिलं की ते दिसण्यासाठी अधिक जुन्या प्रकारचं होतं। उस हथियार के ऊपर जो प्राइस टैग लगा हुआ था वो अन्य सभी हथियारों पर लगे हुए प्राइस टैग के प्राइस से बहुत ज्यादा था। आणि त्या जुन्या शस्त्रावर लावलेली जी किंमत होती ती इतर सर्व शस्त्रांच्या किमतीपेक्षा अधिक होती। इस व्यक्ति ने शैतान से पूछा, आणि त्या व्यक्तीने शैतानाला विचारलं, यहाँ पर नए नए हथियार हैं, बड़े बड़े हथियार भी हैं, पर ये सबसे छोटा हथियार
ये बहुत पुराना भी है, पर इसका मूल्य क्यों इतना ज़्यादा है? आणि तो मनुष्य त्या सैतानाला विचारतो की या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र तुम्ही ठेवलेली आहेत, मोठमोठ्या प्रकारची शस्त्र तुम्ही ठेवलेली आहेत, परंतु हे जुनं हत्यार, हे जुनं शस्त्र, याच्यावर तुम्ही एवढी मोठी किंमत का लावलेली आहे? इस व्यक्ति ने पूछा कि इस हथियार का नाम क्या है? आणि त्या व्यक्तीने त्या शस्त्राचं नाव विचारलं. शैतान ने कहा इस हथियार का नाम डिस्करेजमेंट, निराशा है. आणि त्या सैतानाने त्या ठिकाणी उत्तर दिलं, या शस्त्राचं नाव आहे निराशा. पर ये तो बहुत पुराना है, फिर इसका मूल्य इतना क्यों है? आणि ही तर खूप जुनं शस्त्र आहे, मग याची किंमत एवढी का? शैतान ने तुरंत कहा अन्य सभी हथियारों से बढ़कर सृष्टि की शुरुआत से लेकर यही वो एक हथियार है जिससे मैंने कई लोगों के जीवन को तबाह किया है. आणि सैतानाने त्या ठिकाणी त्याला उत्तर दिलं की सृष्टीच्या निर्मितीपासून हेच एक असं शस्त्र आहे की ज्याने मी कितीतरी लोकांचे जीवन नष्ट केले. आज देखिए निराशा इंसान को सुसाइड की ओर लेकर जाता है. आज आपण पाहतो निराशा लोकांच्या जीवनामध्ये आत्महत्याला त्यांना प्रवृत्त करते. आज निराशा लोगों को डिप्रेशन की ओर लेकर जाता है. आज निराशा लोकांना डिप्रेशन कडे घेऊन जाते. आज निराशा लोगों के जीवन को तोड़कर बिखेर देता है. आज निराशा लोकांच्या जीवनाला विस्कळीत करून टाकते. मेरे प्रियो, हमारे जीवन में भी कई ऐसी परिस्थितियां होंगी जिन परिस्थितियों में शैतान इस निराशा के हथियार का इस्तेमाल कर रहा है. माझ्या प्रिय लोकांनो, कदाचित आपल्या जीवनामध्ये देखील अशी परिस्थिती असेल की या निराशेचं शस्त्र घेऊन शैतान आपल्या जीवनाच्या विरोधामध्ये काम करत असेल. पर मैं आज आपको बताना चाहता हूं कि इस निराशा के हथियार के ऊपर जय पाने के लिए परमेश्वर ने हमारे अंदर महिमा की आशा जो प्रभु यीशु मसीह है उसे प्रभु ने दिया है. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, या निराशाच्या हत्यारावर तुम्हाला विजय मिळवण्यासाठी परमेश्वराने एक गौरवयुक्त हत्यार आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिलेलं आहे. हो सकता है कि आज मैं और आप अपने जीवन में ऐसी परिस्थितियों से गुजर रहे होंगे कदाचित तुम्ही आणि मी आपल्या जीवनामधील काही अशा परिस्थितीमधून जात असू, और वर्तमान में हो सकता है कि वो परिस्थितियां दुखदाई हो सकती हैं. कदाचित वर्तमान काळामध्ये, आजच्या दिवसामध्ये ती परिस्थिती आपल्यासाठी दुःखदायक असेल. इब्रानियों की पत्री में भी लेखक कहता है कि वर्तमान में कुछ बातें हमें जरूर दुखदाई हो सकती आणि हैं. इब्रिकरास पत्र याचा लेखक या ठिकाणी म्हणत आहे की वर्तमान युगामध्ये काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये दुःखदायक असतील. पर एक दिन आएगा हम खुद देखेंगे कि ये सारी परिस्थितियां हमें एक अच्छे स्तर पर लेकर आने की परिस्थितियां थी. परंतु आपण एकेकाळी पाहतो की ह्या सर्व परिस्थिती एकेकाळी आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाणाऱ्या परिस्थिती होत्या. एक छोटी सी कहानी को बोलते हुए मैं आगे बढ़ना चाहता हूँ. एक लहानशी गोष्ट सांगून मी पुढे जाऊ इच्छितो. ये कहानी है, सच्ची घटना है, मुझे नहीं मालूम, पर मैंने पढ़ा, पर इसमें एक सीख या एक मॉरल हम ले सकते हैं. ही गोष्ट आहे की घटना आहे हे मला ठाऊक नाही, परंतु त्यामधून काही शिकण्यासारखं आहे. कई वर्षों पहले जब ऐसे ट्रांसपोर्ट्स नहीं थे और जब लोग घोड़ों और गधों पर यात्रा करते थे, आणि काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूक सुविधा नव्हती, त्यावेळेस लोक गाढवांवर, घोड्यांवर प्रवास करायचे. एक बड़ा व्यापारी एक बिजनेस के सिलसिले में अपने जगह से एक दूसरे जगह की ओर गधे पर यात्रा आणि करता एक है. मोठा व्यवसाय करणारा मनुष्य त्याच्या व्यवसायाच्या कारणासाठी तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एका गाढवावर बसून जात होता. यात्रा करते करते जब शाम हो गई तो वह एक गांव के पास पहुंचा. आणि प्रवास करत असताना, त्याच्या प्रवासात तो जात असताना एके ठिकाणी ज्यावेळेस संध्याकाळ झाली त्यावेळेस तो त्या ठिकाणी थांबला. उसने सोचा कि अब रात होने वाली है, रात के समय में सफर करना सुरक्षित नहीं है, इसलिए मैं इस गांव में जाकर थोड़ी देर किसी के घर में आराम करूंगा. आणि प्रवास करत असताना त्याने असा विचार केला की आता रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या वेळेला प्रवास करणं चुकीचं आहे, धोक्याचा आहे, तर मी या गावामध्ये जाऊन कुठेतरी माझा एक विसावा घेईल. उस गांव के अंदर गया और हर दरवाजे पर खटखटाकर उसने कहा कि एक रात मुझे कहीं पर सोने दीजिए. आणि तो त्या गावामध्ये गेला असता त्याने प्रत्येकाचा दरवाजा ठोकून त्यांना विनंती केली की
आजची रात्र मला तुम्ही या ठिकाणी राहू द्या. किसी ने उस पर दया नहीं दिखाई, वरन हर एक व्यक्ति क्रूरता के साथ उससे व्यवहार करते रहे. आणि त्या ठिकाणी कोणत्याही लोकांनी त्याच्यावर दया दाखवली नाही, परंतु तिरस्काराने त्याच्या बरोबर ते बोलले. निराश होकर वो ये मन में कहते हुए कि मैंने अपने जीवन भर इस गांव के समान क्रूर लोगों को कभी नहीं देखा है. आणि निराशाने त्याच्या मुखातून हे वाक्य त्यांनी प्रगट केलं की मी माझ्या आयुष्यामध्ये या गावातील लोकांसारखं एक घृणित काम करणारे किंवा तिरस्करणीय लोक मी आतापर्यंत कधीच पाहिले नाहीत. ये कहकर ना चाहते हुए भी वह एक जंगल जैसे स्थान में जाकर आराम करने लगा. आणि त्याला इच्छा नसताना देखील एका जंगलासारख्या ठिकाणी अरण्यामध्ये जाऊन त्याने त्या ठिकाणी विसावा करण्याचं ठरवलं. आराम करने जाने के पहले उसने अपने गधे को थोड़ी दूर एक पेड़ के ऊपर बांध दिया. आणि विश्रांती घेण्यापूर्वी त्यांनी त्याच्या गाढवाला एका झाडाला जाऊन बांधलं और वह लेटकर सोने लगा. आणि तो त्या ठिकाणी खाली जमिनीवर झोपला आणि त्या ठिकाणी विश्रांती घेत होता. अभी नींद लगी नहीं थी, उसने अचानक एक आवाज सुनी. आणि त्याला झोप लागलेली नव्हती आणि अचानक त्याने एक मोठा आवाज ऐकला. वो आवाज उसके गधे की आवाज थी. आणि ते आवाज जो होता त्याच्या गाढवाचा आवाज होता. उठकर देखा तो क्या देखता है कि एक चीता आकर उसके गधे को गर्दन से पकड़कर खींचकर ले जा रहा है. आणि ज्यावेळेस त्याने उठून पाहिलं त्यावेळेस एक वाघ येऊन त्या ठिकाणी त्याच्या गाढवाचा डोकं पकडून त्याला ओढत घेऊन जात आहे. ये व्यक्ति बड़ा निराश हो गया और कहने लगा, हे प्रभु, पहले तो तूने मुझे गांव में लोगों की दृष्टि में दया नहीं दिया. आणि मग त्या ठिकाणी तो निराशेने बोलू लागला, हे परमेश्वरा, तू या गावामध्ये लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी दया तू दिली नाही. चलो मैं अब निराश होकर यहाँ पर आकर सोने लगा तो आगे के सफर में आगे ना बढ़ने के लिए तूने मेरा गधा भी मुझसे छीन लिया. आणि त्या ठिकाणी तो म्हणाला की ठीक आहे, मी अरण्यामध्ये येऊन विश्रांती घेऊ म्हणून इथं झोपलो, तर जे प्रवासासाठी माझं वाहन होतं ते गाढव देखील तू माझ्याकडून काढून घेतलं. ये सब कहकर दोबारा निराश होकर उसने सोचा कि चलो अब कैसे न कैसे दिन बिताना, सुबह देखना है. आणि हे सगळं विचार करून नंतर त्याने असा विचार केला की चला ठीक आहे, काही असो, जे झालं ते झालं, परंतु आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन सकाळी आपण आपल्या मार्गाला लागू. उसके हाथ में एक दीवट था या दीपक था, उसको उसने जलाया. आणि त्याच्या हातामध्ये एक दीप होता, दिवा होता, त्याने त्याला पेटवलं. जैसे ही जलाया थोड़ी देर के बाद और एक पुस्तक पढ़ने लगा, और जैसे ही जलाया थोड़ी देर में तेज हवा आई और उस दीपक को भी बुझा दिया. आणि ते दिवा लावल्यानंतर थोड्याच वेळामध्ये एक मोठी हवा त्या ठिकाणी आली आणि तो दिवा देखील त्या ठिकाणी बुझला गेला. अब दोबारा दीपक जलाने के लिए माचिस नहीं है. आणि आता दुसऱ्यांदा दिवा लावण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्याकडे काडी पेटी नव्हती. बड़ा निराश होकर शिकायत करते हुए, प्रभु तूने गांव के लोगों की दृष्टि में दया नहीं दिया, एक गधा था उसको भी छीन लिया, पुस्तक पढ़ना चाहता था उसके लिए भी तूने अनुमति नहीं दिया, दीपक बुझा दिया. आणि त्या ठिकाणी तो खूप निराशेने म्हणू लागला की हे परमेश्वरा, मला तू गावातील लोकांच्या अंतःकरणात माझ्याविषयी तूने दया उत्पन्न केली नाही. मला एक गाढव दिलं होतं तेही तू काढून घेतलं, एक दिवा दिला होता तोही तू विझवून टाकला. ये कहते कहते कैसे भी उसने उस रात को बिताया. आणि असं म्हणत म्हणत त्यांनी ती रात्र त्या ठिकाणी कशी तरी काढली. उसने सोचा कि सुबह में गांव में जाकर जिस गांव से लोगों ने ठुकराया वहां से आगे के सफर के लिए मैं गधा ले लूंगा. आणि त्या ठिकाणी त्याने विचार केला की ज्या गावामधून मी बाहेर काढलो गेलो निघालो, मी सकाळी उठून त्या ठिकाणी एक गाढव खरेदी करेल आणि मी माझ्या पुढच्या मार्गाला जाईल. जैसे ही वो गांव के अंदर जाता है, आणि जसा तो त्या गावामध्ये प्रवेश करतो, उस गांव की अवस्था को देखकर वो एकदम क्या बोलते हैं, थोड़ी देर के लिए हक्का बक्का हो जाता है. आणि ज्यावेळेस तो त्या गावामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तो एकदम आश्चर्यचकित होतो. वो क्या देख रहा है, हर घर में केवल लाशें पड़ी हुई है. आणि तो त्या ठिकाणी पाहतो की प्रत्येक घरामध्ये मृत्यूचे शव पडलेले आहेत. हर घर में लूटपाट मची हुई आणि है. प्रत्येक घरामध्ये लूटपाट झालेली आहे. ये
ये कैसे हुआ? आणि हे कसं झालं? उस रात उस गांव को कुछ डकैतों ने लूटने के लिए आए थे। आणि त्या रात्री त्या गावाला काही दरोडेखोरांनी त्या ठिकाणी लुटण्यासाठी आले होते. जब उसे ये पता लगा, उसने दोनों हाथों को उठाकर प्रभु का धन्यवाद किया, प्रभु तूने जो किया मेरे लिए अच्छा किया है। आणि त्या वेळेला त्या गृहस्थाने आपले दोन्ही हात उंच करून त्या ठिकाणी तो परमेश्वराला म्हणाला, हे परमेश्वरा तू जे केलं ते माझ्या चांगल्यासाठी केलं. यदि कोई उस पर दया दिखाकर उस गांव में उसको शरण दे देता तो उसकी हालत भी वही होनी थी। जर कोणी त्याच्यावर दया दाखवून त्या ठिकाणी त्याला आश्रय दिला असता तर त्याचीही गती झाली असती. यदि उसका जानवर गधा नहीं मारा जाता तो हो सकता है कि वो गधा कहीं आवाज देता और उस आवाज को सुनकर वो डकैत लोग इसके पास भी आ जाते। कदाचित ते गाढव मारलं गेलं नसतं तर त्या गाढवानी जर आवाज केला असता तर दरोडेखोरांनी येऊन याला देखील मारलं असतं. हो सकता है यदि वो दीपक नहीं बुझता तो वो रोशनी देखकर वो डकैत लोग उसके पास आ जाते। कदाचित तो दिवा विझला नसता तर दरोडेखोर तो दिवा पाहून त्याच्यापर्यंत आले असते. उसने कहा, प्रभु मेरा दीपक बुझा, वो मेरी भलाई के लिए किया। तो म्हणाला, हे देवा माझा दिवा विझला ते माझ्या चांगल्यासाठी होतं. प्रभु मेरा गधा चीता लेकर गया, वो मेरी भलाई के लिए किया। परमेश्वरा माझं गाढव त्या वाघाने घेऊन गेला ते माझ्या चांगल्यासाठी होतं. प्रभु उस गांव के लोगों ने मुझ पर दया नहीं दिखाई, वो मेरे भलाई के लिए हो गया। परमेश्वरा त्या गावातील लोकांनी माझ्यावर दया केली नाही ते देखील माझ्या भल्यासाठीच होतं. हो सकता है कि मैंने और आपने अपने जीवन में कई लोगों के क्रूर स्वभाव का सामना किया होगा। कदाचित तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये काही क्रूर लोकांच्या स्वभावाचं दर्शन केलं असेल, पर सब कुछ भलाई के लिए किया। परंतु हे सर्व आपल्या चांगल्यासाठी झालेलं आहे. किसी ने हमारा साथ छोड़ दिया होगा, निराश होने की जरूरत नहीं है, वो भी भलाई के लिए है। जर कोणी आपल्या सोबत सोडली असेल तर तेही आपल्या चांगल्यासाठीच आहे. आज कितने लोग कह सकते हैं कि प्रभु तूने सब कुछ मेरे लिए अब तक भलाई के लिए किया है। आज किती लोक असं म्हणू इच्छितात की परमेश्वरा तू जे काही माझ्यासाठी केलं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं. केवल वे अपने हाथों को उठा के कहिए, प्रभु आपका धन्यवाद हो। ते सर्वजण आपले हात उंच करून म्हणा की परमेश्वरा तुझा धन्यवाद असो, प्रभु आपका धन्यवाद हो। प्रभू तुझा धन्यवाद असो. हालेलुया। हालेलुया. आइए हम अपने पवित्र शास्त्र में से एक वचन को पढ़ेंगे। या आपण आपल्या पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचूया. फिलिपियों की पत्र उसका 4था अध्याय। फिलिपकरास पत्र याचा 4था अध्याय. फिलिपियन्स 4 उसके 6 और 7 आयत को पढ़ेंगे। आणि त्याचं 6 आणि 7वं वचन या वेळेला आपण वाचूया. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए। तब परमेश्वर की शांति जो समझ से बिल्कुल परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी। संत पौलुस ये जो वचन लिख रहा है वो एक ऐसी परिस्थिति में नहीं था जो परिस्थिति अनुकूल रही है। आणि संत पाऊल हे वचन जेव्हा लिहित होता त्यावेळेस त्याच्या जीवनामधली परिस्थिती अनुकूल नव्हती. उसी अध्याय की 4थी आयत में संत पौलुस कहता है, प्रभु में आनंद करो और सदा प्रभु में आनंद करो। आणि त्याच अध्यायातील 4थ्या वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो की प्रभूमध्ये तुम्ही सर्वदा आनंदित रहा. संत पौलुस ये नहीं कहता है कि जब परिस्थितियां अनुकूल दिखाई दो तब आनंद करो, पर वो ये कहता है कि हर समय आनंद करो। संत पाऊल या ठिकाणी असं म्हणत नाही की परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा तुम्ही आनंदित राहा, परंतु परिस्थिती कशीही असो तुम्ही आनंदितच राहा. बेशक मनुष्य होते हुए ये हमारे लिए असंभव हो सकता है। कदाचित आपण मानव असल्या कारणाने हे आपल्यासाठी कदाचित हे कठीण किंवा अशक्य अशी गोष्ट आहे. पर संत पौलुस ये जो वचन लिख रहा है कि
प्रभु में आनंद करो, और मैं पुनः कहता हूं कि आनंद करो। आणि या ठिकाणी संत पाऊल ज्याप्रमाणे म्हणत आहे, मी तुम्हाला सांगतो प्रभूमध्ये आनंद करा, आणि मी पुन्हा सांगतो आनंद करा। आपको मालूम है वह किस परिस्थिति में यह लिख रहा है? तुम्हाला ठाऊक आहे का तो कोणत्या परिस्थितीमध्ये हे लिहित आहे? जब वह जेल में बंद पड़ा हुआ है। आणि जेव्हा त्याला कारावासामध्ये, तुरुंगामध्ये तो बंद अवस्थेमध्ये आहे, तेव्हा तो हे लिहितो। फिलिपियों की पत्री संत पौलुस के द्वारा कारागृह या प्रिजन से लिखा हुआ लेख है। आणि संत पावलाकडून फिलिपिकरास पत्र हे जे लिहिलं गेलं, तेव्हा तो एका तुरुंगामध्ये कैद होता। और संत पौलुस जब हमें ये निर्देश देता है कि आनंद, प्रभु में आनंद करो, इसका मतलब है कि सबसे पहले वो स्वयं उस परिस्थिति में आनंद कर रहा है। आणि जेव्हा संत पाऊल आपल्याला हे लिहित होता की तुम्ही आनंद करा, तेव्हा संत पाऊल एका कैदी अवस्थेमध्ये, तुरुंगामध्ये असताना तो म्हणत आहे आनंद करा। 6वीं आयत में कहता है किसी बात की चिंता ना करो। आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की तुम्ही कशाविषयी काळजी करू नका। आज मनुष्य के जीवन में सबसे ज्यादा कोई परेशानी की बात है तो वो चिंता ही है। आणि आज मनुष्याच्या जीवनामध्ये काही महत्त्वाची किंवा मोठी गोष्ट असेल तर ती केवळ त्याच्या जीवनामध्ये असणारी काळजी ऐसा आहे। कोई मनुष्य जो कभी चिंता ही नहीं करता हो? असा कोणता मनुष्य आहे का की तो कधी काळजीच करत नाही? हर एक मनुष्य को अपनी अपनी चिंताएं होती है। आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वैयक्तिक काही चिंता असतातच। हाथी के लिए कहा जाता है एक लकड़ी का बड़ा जो भीम होता है वो उसके लिए भारी होता है। आणि हत्तीसाठी एक लाकडाचा मोठा ओंडका जो असतो तो त्याच्यासाठी खूप मोठं ओझं असतं। चींटी के लिए अनाज का दाना भारी होता है। आणि मुंगीसाठी एक धान्याचा एक कण तिच्यासाठी एक ओझं असतं। हर एक मनुष्य के लिए कुछ न कुछ भारी होता ही है। आणि प्रत्येक मनुष्यासाठी काही ना काही ओझं असतं। हर एक मनुष्य के लिए कोई ना कोई बात चिंता का विषय बन जाती है। आणि प्रत्येक मनुष्यासाठी काही ना काही गोष्ट ही चिंतेचा विषय ठरलेलीच असते। और चिंता का सबसे ज्यादा प्रभाव हमारे मन और हमारे हृदय पर पड़ता है। आणि काळजी केल्याचा एक मोठा प्रभाव आपल्या मनावर आणि आपल्या हृदयावर होत असतो। इसलिए देखिए 7वीं आयत में संत पौलुस कहता है कि परमेश्वर तुम्हारे हृदय और मन को समझ से परे शांति देकर संभालेगा। आणि म्हणून तो 7व्या वचनामध्ये असं म्हणत आहे की परमेश्वर तुमच्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक तुमचा अंतःकरण तो शांतीने भरून टाकेल। परिस्थितियां चाहे कैसी भी क्यों ना हो, पर उन परिस्थितियों में भी परमेश्वर हमारे हृदय और मन में समझ से परे शांति दे सकता है। आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, परंतु परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये एक विपुल शांती तो देऊ शकतो। और वो संभव कब होगा? परंतु ते कधी शक्य आहे? 6वीं आयत में संत पौलुस कहता है कि हमें करना क्या होता है। आणि 6व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की आपण काय करायला पाहिजे। परमेश्वर हमारे हृदय और मन को विपरीत परिस्थितियों में भी संपूर्ण शांति में संभालने के लिए, परमेश्वराने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांतीमध्ये सांभाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? चिंताओं को उत्पन्न करने वाली परिस्थितियां हो या हमारी जरूरतें हो, उन्हें हमें प्रार्थना और धन्यवाद के साथ प्रभु की उपस्थिति में लेकर जाना है। आणि आपली कोणत्याही प्रकारची समस्या असो, काळजी असो, चिंता असो, ती परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आभार रूपी प्रदर्शनासह आपण ती सादर केली पाहिजे। एक बार एक फिजिक्स का टीचर अपने क्लास में वेट के बारे में सिखा रहा है। आणि एके दिवशी एक फिजिक्स, एक भौतिक शास्त्राचा शिक्षक वजनाविषयी क्लास मध्ये शिकवत होता। वो क्लास में एक गिलास पानी लेकर आया और बच्चों से पूछा इसका वेट कितना होगा। आणि तो वर्गामध्ये एका ग्लास मध्ये पूर्ण पाणी भरून घेऊन आला आणि त्याने त्याला विचारलं की याचं वजन किती असेल। मान लो ये मेरे हाथ में एक गिलास पानी है। आणि असा विचार करा, हा मोबाईल जो आहे हा माझ्या हातामध्ये एक ग्लास पाणी आहे। मैं आपसे पूछूं कि इसका वेट कितना होगा, आणि मी तुम्हाला विचारतो की याचं वजन किती असेल। आप अपनी अपनी समझ से इसका अलग अलग वेट बताओगे।
आणि तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीनुसार वेगवेगळं वजन सांगाल. कुछ लोग बोलेंगे इसका वेट 100 ग्राम है, काही लोक म्हणतील हे 100 ग्रॅम आहे, कुछ और बोल सकते इसका 200 ग्राम है. काही म्हणतील हे 200 ग्रॅम आहे. सबने अलग अलग वेट बताया. आणि प्रत्येकाने वेगवेगळं वजन त्या ठिकाणी और सांगितलं. उस फिजिक्स टीचर ने कहा, परंतु त्यातून त्या वर्ग शिक्षक बोलला, एक वस्तु को हम जितनी देर अपने हाथों में रखते हैं उतना ही वह भारी लगता है. आणि एखादी वस्तू जितका वेळ आपण ती आपल्या हातामध्ये धरतो तेवढंच त्याचं वजन वाढतं. यदि मैं इसको केवल थोड़ी देर अपने हाथों में रखकर नीचे रख दूं तो इसका मुझे वेट उतना नहीं लगेगा. जर ही वस्तू मी माझ्या हातामध्ये काही क्षणापुरतं ठेवलं आणि खाली ठेवलं तर त्याचं वजन मला वाटणार नाही. पर इसी मोबाइल को मैं अपने हाथों में 1 घंटे पकड़ के रखूं तो ये मेरे लिए भारी होकर दिखाई देने परंतु लगेगा. हाच मोबाईल जर मी माझ्या हातामध्ये 1 तास ठेवला तर तो माझ्यासाठी एक खूप मोठं ओझं वाटेल. उसी प्रकार जितना अधिक हम परिस्थितियों को या अपनी जरूरतों को अपने ही मन के अंदर बनाए रखते हैं वो हमारे लिए भारी होता ही जाता है. त्याचप्रमाणे ज्या आपल्या समस्या, आपल्या काळजी, आपल्या चिंता जितके काळ तुम्ही तुमच्या जवळ ठेवताल ते त्याचं तुम्हाला तेवढंच अधिक ओझं वाटेल. आपने बिल्डिंग बनाए जो बिल्डिंग कंस्ट्रक्शन साइट में देखा होगा, तुम्ही एक बांधकामाच्या ठिकाणची अवस्था पाहिली असेल. जो ईंट पास करने के लिए जो बांध होता है ना, जिसमें रेत होती है, उसको पास करने के लिए लाइन लगी रहती है. आणि ज्यावेळेस वीट त्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असते, वाळू न्यायची असते, त्यावेळेस एक प्रकारची मोठी रांग त्या ठिकाणी लावलेली असते. एक व्यक्ति, अभी वैसा नहीं है पर शुरुआती दिनों में जब मशीनरीज उतनी नहीं थी तब होता था ऐसे. आता हे असं असत नाही, परंतु सुरुवातीच्या दिवसामध्ये हे असं होत होतं. तो क्या किया जाता था, एक व्यक्ति जो मेन जगह से उसको भरकर दूसरे व्यक्ति के हाथ में देता तो वो तीसरे व्यक्ति को, और ऐसे वो निश्चित जगह पर पहुंच जाता है. आणि आपल्याला ठाऊक आहे ती एक व्यक्ती ती वाळू भरून एकाच्या हातात, दुसऱ्याच्या हातात देणार, दुसरा तिसऱ्याच्या हातात देणार, तिसरा चौथ्याच्या हातामध्ये देणार. ऐसे पास करते समय उनको उतना भारी नहीं लगेगा. आणि अशा प्रकारे ती पास करत असताना ती त्यांना एवढं वजन त्याचं जाणवायचं नाही. पर मान लो पास करते समय एक व्यक्ति उसके हाथ में आने वाले उस बॉन्ड को या उस वेसल को दूसरे व्यक्ति की ओर पास किए बिना वैसे ही पकड़कर खड़ा रहे तो फिर दूसरा और आएगा, ऐसे बोझ बढ़ता ही जाता है. आणि असं समजा की ती व्यक्ती जिच्या हातामध्ये ते वाळूची पाटी किंवा वीट दिली असेल, विटीचं ओझं असेल, जर तिने बाजूच्या व्यक्तीला ते पास केलं नाही आणि आपल्याच हातात घेऊन ठेवलं तर ते तिच्यासाठी एक ओझ्याप्रमाणे होईल. आज हमारी समस्या भी यही है. आणि आज आपली समस्या देखील हीच आहे. हम अपनी आवश्यकताओं और अपनी समस्याओं को सही जगह पर ट्रांसफर करने की बजाय हम उसे अपने पास ही रखे रहते हैं. आणि आज आपली जी चिंता आहे, आपली जी काळजी आहे, आपली जी समस्या आहे ती आपण कुठल्या तरी व्यक्तीकडे पाठवण्याच्या ऐवजी ती आपण आपल्या जवळच घेऊन वाहत आहोत. चिंताओं को उत्पन्न करने वाली परिस्थितियों को या हमारी आवश्यकताओं को हमें कहाँ ट्रांसफर करना है. आणि काळजी देणारी, समस्या आणणारी जे ओझं आहे काळजीचं ते आपण कोणाकडे द्यायचं आहे. भजन संहिता में लिखा गया है, अपना बोझ यहोवा पर डाल दे. आणि स्तोत्र करता म्हणतो की तू आपलं ओझं आपल्या परमेश्वरावर टाक. पर आज हम क्या कर रहे हैं, परंतु आज आपण काय करत आहोत, अपना बोझ यहोवा पर डालने की बजाय हम स्वयं उस बोझ को उठाते चल रहे आणि हैं. आपण आपलं ओझं परमेश्वराच्या हातात देण्याऐवजी आपण स्वतःच ते ओझं घेऊन वाहत आहोत. मेरे प्रियो, यदि हम सही जगह पर सही मात्रा में अपने बोझों को डालते रहेंगे तो हम निश्चिंत होकर जीवन व्यतीत कर सकते हैं. माझ्या प्रिय लोकांनो, जर आपण आपली काळजी, चिंता योग्य वेळेला आपण योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिली तर ते योग्य ठरेल. अपनी समस्याएं, अपनी आवश्यकताओं को हम मनुष्य के पास लेकर जाने से उसका कोई समाधान नहीं हो सकता है. आपण आपल्या समस्या, आपले प्रश्न मनुष्याकडे घेऊन जाऊन त्याचा आपल्याला निरसन होणार नाही. वो ज्यादा से ज्यादा 2 तसल्ली की या हमदर्दी की बातें हमसे कह सकते हैं. ते कदाचित आपल्याला सांत्वनपर 2 गोष्टी बोलतील. पर यदि हम परमेश्वर के पास अपनी समस्याओं को लेकर जाते हैं पण जर आपण आपल्या समस्या, आपल्या काळजी
काळजी आपल्या चिंता परमेश्वराजवळ घेऊन जाऊ वहां तर पर परमेश्वर हमारी समस्याओं का हल करता है। आणि त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या प्रश्नांचं उत्तर हमारे देईल जीवन में चिंताओं को उत्पन्न करने वाली परिस्थितियों का वह समाधान करता आणि है। आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व काळजी आणि चिंतांचं तो त्या ठिकाणी निरसन हमारे करेल जीवन में चिंताओं को उत्पन्न करने वाली जरूरतें या आवश्यकताओं को परमेश्वर पूर्ति करता है। आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची परमेश्वर आपल्यासाठी पूर्ती करून देईल और आज मेरे ख्याल से संसार के अन्य लोगों से बढ़कर मसीह लोग जो पाप कर रहे हैं वो है चिंता रूपी पाप। आणि जगातील इतर लोकांपेक्षा ख्रिस्ती लोक आज या दिवसामध्ये जे पाप करत आहे आणि ते पाप म्हणजे जे महत्वाचं काळजी आणि चिंता असं आहे। मैं आपसे एक प्रश्न पूछना चाहता हूँ, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो क्या चिंता एक पाप होता है? एक काळजी करणं चिंता करणं हे पाप आहे का? क्या बाइबल में कहीं लिखा है कि चिंता एक पाप होता है? का बायबल मध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की काळजी करणं हे एक पाप कितने लोग आहे? कहते हैं कि चिंता पाप नहीं है? किती लोक असं म्हणू शकतात की काळजी करणं हे पाप नाही? केवल वे अपना हाथ उठा के कहिए कि मुझे नहीं लगता है कि चिंता पाप है। केवळ तेच लोक आपला हात उंच करून सांगा की काळजी करणं हे पाप नाही। कौन कहता है कि चिंता पाप नहीं है? कोणाला असं वाटतं की काळजी करणं हे पाप नाही? अच्छा, केवल एक आंटी कह रही हैं कि चिंता पाप नहीं है, केवळ एक हां बाकी सभी लोग कह रहे हैं कि चिंता पाप है। आणि सर्व लोकांना हे ठाऊक आहे की चिंता करणं हे पाप आहे। आज मैं आपको बताना चाहता हूं कि चिंता एक बहुत बड़ा पाप होता है। मी तुम्हाला आज सांगणार आहे की काळजी करणं हे एक सर्वात मोठं पाप आहे। परमेश्वर के एक महान दास जिनका नाम जॉन मैकार्थर है, आणि परमेश्वराचे एक महान दास जे जॉन मैकार्थर आहेत, उन्होंने एक बात कहा जो मैं आपको पहले इंग्लिश में बोलता हूं, उसके बाद उसका हिंदी में अनुवाद करूंगा। मी पहिल्यांदा तुम्हाला ते इंग्लिश मध्ये सांगतो आणि मग नंतर मी त्याचा अनुवाद करतो। Worry or care is the sin of distrusting the promise and providence of God, and yet it is a sin that Christian commit perhaps more frequently than any other। अब मैं आपको हिंदी में इसका अर्थ बताता हूं। यस उनका कहना है कि डर या चिंता परमेश्वर पर भरोसा ना करने वाला एक बड़ा पाप होता है। आणि या लेखकाने असं सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारची भीती किंवा चिंता हे परमेश्वरावर विश्वास न असल्याचं एक प्रतीक आहे। चिंता या डर परमेश्वर की प्रतिज्ञा और परमेश्वर के द्वारा किए गए प्रबंध पर विश्वास ना करने वाला पाप होता है। काळजी आणि चिंता हे परमेश्वराने आपल्यासाठी करून दिलेल्या नियोजन केलेल्या गोष्टींवर भरोसा न ठेवणारं एक मोठं पाप आहे। और उन्होंने आगे ये भी कहा, इसके बावजूद भी यही वह पाप है जो मसीह लोग अन्य सभी लोगों से बढ़कर बार बार करते रहते हैं। आणि नंतर तो त्या ठिकाणी हे देखील लिहितो की हेच एक असं पाप आहे की जी ख्रिस्ती लोक इतर लोकांपेक्षा अधिक हे पाप करतात। मेरे प्रियो, हम मसीह लोग ही सबसे ज्यादा चिंताएं कर रहे हैं। माझ्या प्रिय लोकांनो, आपण ख्रिस्ती लोक सर्वात अधिक चिंता करतो। अब मैं आपको बताता हूं कि ये चिंता या डर पाप क्यों होता है। आता मी तुम्हाला सांगतो की ही चिंता आणि ही भीती पाप कसं आहे। ये चिंता सबसे पहले इसलिए पाप होता है क्योंकि ये परमेश्वर के ज्ञान पर शक करता है। आणि हे चिंता आणि काळजी ही भीती पाप यासाठी आहे की ती परमेश्वरावर शंका उपस्थित करतो। ध्यान से सुनिए, चिंता पाप इसलिए कहलाता है क्योंकि वह परमेश्वर के ज्ञान पर शक करता है। आणि काळजी हे यासाठी पाप असं म्हणवलं जातं कारण ते परमेश्वराच्या ज्ञानावर शंका उठवतो। कभी कभी हम कहते हैं ना, उसको मालूम नहीं है कि मेरे जीवन में क्या हो रहा है। कधी कधी आपण असं म्हणतो की त्याला ठाऊक नाही का माझ्या जीवनामध्ये काय होत आहे। उसको मालूम नहीं कि वो क्या कर रहा है। त्याला ठाऊक नाही का की तो काय करत आहे। मेरे प्रियो, मेरा और आपका परमेश्वर ओमनिशियन सर्वज्ञानी परमेश्वर है। माझ्या प्रिय लोकांनो, तुमचा आणि माझा परमेश्वर हा सर्व ज्ञानी परमेश्वर आहे। वो
हमारे भूतकाल, हमारे वर्तमान और हमारे भविष्य को भी जानता है। तो आपला भूतकाळ, तो आपला वर्तमान काळ आणि तो आपला भविष्यकाळ देखील जाणतो. और मैं आपसे कहना चाहता हूं कि वह परमेश्वर जिसने अपने इकलौते पुत्र को मेरे लिए और आपके लिए दिया आणि है, मी तुम्हाला सांगू इच्छितो तो परमेश्वर ज्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, मेरे लिए और आपके लिए उसके कोई भी विचार बुराई के नहीं हो सकते हैं। माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी त्याचे विचार कोणत्याही प्रकारे वाईट नाही. भजन संहिता 25 के 14 में मेरे ख्याल से वचन लिखत कहता आणि है, स्तोत्र संहिता 25 याच्या 14व्या वचनामध्ये तो म्हणतो, जो परमेश्वर का भय मानते हैं उनके लिए परमेश्वर के सभी मार्ग करुणा और सत्य के मार्ग होते हैं। आणि जे लोक परमेश्वराचं भय बाळगतात त्यांच्यासाठी सर्व मार्ग परमेश्वराची दया आणि करुणा असे आहेत. यदि मैं और आप परमेश्वर से प्रेम करते हैं, जर तुम्ही आणि मी परमेश्वरावर प्रेम करत यदि असू, मैं और आप परमेश्वर का भय मानते हैं, जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगत असू, कभी भी हम किसी भी परिस्थिति में प्रभु से ये नहीं कहेंगे कि प्रभु आफ्टर ऑल व्हाई इट इज विथ मी अलोन। तुम्ही आणि मी त्यानंतर असं कधीच म्हणू शकत नाही की हे परमेश्वरा मी एकटा आहे, तू माझ्यासाठी हे का करत आहे. प्रभु केवल मेरे साथ ही ऐसा क्यों हो रहा हे है। परमेश्वरा फक्त माझ्या बरोबरच हे असं का होत आहे. हम अपने जीवन में विपरीत परिस्थितियों में केवल ये प्रश्न करते हैं कि प्रभु मेरे साथ ही ऐसा क्यों हो रहा है। आपण आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्येच परमेश्वराच्या विरोधामध्ये मग बोलतो की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हे असं का. पर जब सारी परिस्थिति अनुकूल है, परंतु जेव्हा सर्व परिस्थिती अनुकूल असते तब हम नहीं कहेंगे प्रभु ये सब मेरे लिए क्यों अनुकूल है। तेव्हा दूसरे- आपण असं म्हणत नाही की हे परमेश्वरा हे केवळ माझ्यासाठीच का. कितने लोग कहते हैं कि मैं परमेश्वर का भय मानता हूँ। किती लोक असं म्हणतात की मी परमेश्वराचं भय बाळगतो. यदि मैं और आप परमेश्वर का भय मानेंगे तो जरूर परमेश्वर मेरे और आपके लिए सब कुछ करुणा में और भलाई में बदलता रहेगा। जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगू तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जे काही करेल ते सर्व चांगलंच करेल. यदि मैं और आप परमेश्वर से सच्चे हृदय से प्रेम करेंगे सब कुछ परमेश्वर भलाई में बदलता ही जाएगा। जर तुम्ही आणि मी सर्व पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावर प्रेम करू तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्यासाठी करेल. इसलिए हम अपने जीवन में चिंता करते हुए परमेश्वर के ज्ञान पर शक न करें। आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराच्या ज्ञानावर शंका करून आपल्या जीवनामध्ये चिंता करू नये. दूसरा, ये चिंता पाप क्यों कहलाता है। आणि दुसरं ही चिंता पाप का म्हणवली जाते. चिंता परमेश्वर के प्यार पर शक करता है। आणि चिंता ही परमेश्वराच्या प्रीतीवर शंका उपस्थित करते. जब हम अपने जीवन में परिस्थितियों में चिंता करने लगते हैं, घबराने लगते हैं, तो हम परमेश्वर के प्यार पर संदेह कर रहे हैं। आणि जेव्हा आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराच्या प्रीतीवर शंका करतो की ज्यामुळे आपण आपल्या जीवनात काळजीमध्ये राहतो. अब मैं आपसे एक प्रश्न पूछ रहा हूँ, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. कितने लोग कहते हैं कि परमेश्वर मुझसे प्यार करता है। किती लोक असं म्हणतात की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. सोच समझ के उत्तर देना। कितने लोग कह रहे हैं कि परमेश्वर मुझसे प्यार करता है। आणि विचारपूर्वक उत्तर द्या की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. केवल वे लोग हाथ उठाएं जो कहते हैं कि परमेश्वर मुझसे प्यार करता केवळ है। तेच लोक आपले हात उंच करा की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो असं तुम्ही म्हणता. तो परमेश्वर जब प्यार करता है तो क्या वह बुराई कर सकता है। जर परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो तर तो तुमचं कधी वाईट करेल का. क्योंकि पहला कोरिन्थियों 13वें अध्याय में लिखा गया है कि प्रेम में कोई बुराई नहीं होती है। आणि करिंथकरास पत्र याचा पहिले करिंथ याचा 13वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे प्रेम हे निष्कपट असतं. अब हम सब ने हाथ उठाए कि परमेश्वर मुझसे प्यार करता आणि है। आता आपण सर्वांनी हात उंच केले की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. तो हम जितनों ने हाथ उठाया है, अब आप मुझे बताइए कि क्या परमेश्वर मेरे लिए और आपके लिए बुराई कर सकता है। तर तुम्ही मला हे सांगा की परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर काही वाईट आणेल का. हम बच्चों के माँ बाप बुरे स्वभाव वाले होते हुए भी अपने बच्चों से प्यार करते हैं। आणि आपली लहान मुलं ही वाईट असली तरी आपण आई वडील या नात्याने ते वाईट असताना देखील आपण त्यांच्यावर प्रेम करतो. हम उन्हें अंडा मांगने पर बिच्छू नहीं देते हैं। त्यांनी आपल्याला अंड मागितल्यानंतर
आपण त्यांना विंचू देत हम नाही. मछली मांगने पर सांप नहीं देते हैं, त्यांनी मासे मागितले असता आपण त्यांना साप देत नाही. हम रोटी मांगने पर पत्थर नहीं देते हैं, आपण त्यांनी भाकर मागितली असता त्यांना आपण दगड देत नाही. हम बुरे होते भी अपने बच्चों से इतना प्यार करते हैं कि बच्चे रोटी मांगेंगे तो हम उसमें घी चुपड़ कर देते हैं. आपण आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतो की त्याने आपल्याला फक्त भाकर मागितली तर आपण त्याला तूप लावून ती भाकर देतो. तो हम बुरे होते हुए जब अपने बच्चों के लिए इतना कर सकते हैं, जर आपण वाईट असताना आपल्या मुलांसाठी इतकं करत असू तर तो हमारा परमेश्वर जिसमें बुराई का एक अंश भी नहीं है, जो आपला परमेश्वर ज्याच्यामध्ये वाईटपणाचा एक छोटा अंश देखील नाही, क्या वो मेरे लिए बुराई कर सकता है? तो आपल्यासाठी वाईट करेल का? कितने लोग कहेंगे कि मेरा प्रभु मेरे लिए बुराई कभी नहीं करता है, वो किती सब लोक कुछ असं भलाई के म्हणतील लिए की करता माझा है. परमेश्वर माझ्यासाठी काहीच वाईट करत नाही, तो जे करतो ते माझ्या चांगल्यासाठी करतो. क्या आप अपना हाथ उठाकर प्रभु की महिमा करते हुए कहेंगे, प्रभु तू सब कुछ भलाई के लिए कर रहा है? तुम्ही असं म्हणू शकता का की हे परमेश्वरा तू जे करतो ते माझ्या चांगल्यासाठी करतो. इसलिए हम चिंता करके प्रभु के प्रेम पर शक न करें. म्हणून आपण काळजी करून परमेश्वराच्या प्रीतीवर शंका करू नये. तीसरा, जब हम चिंता करते तब हम परमेश्वर के सामर्थ्य पर शक करते हैं. आणि तिसरं, जेव्हा आपण काळजी करतो त्यावेळेस आपण परमेश्वराच्या सामर्थ्यावर शंका करतो. हम अपने जीवन में शक कर हम अपने ही मन में ये कह रहे हैं कि परमेश्वर के लिए ये परिस्थिति बदलना असंभव आणि है. आपण आपल्या मनामध्ये काळजी करून ह्या गोष्टीचा शक करतो की परमेश्वराला माझी परिस्थिती बदलणं अशक्य आहे. परमेश्वर के लिए मेरी ये जरूरत को पूरा करना असंभव है. आणि परमेश्वराला माझी ही परिस्थिती बदलणं असंभव आहे असं आपण विचार करतो. हम चिंता करके यही साबित कर रहे हैं ना आणि आपण काळजी करून हे साबित करतो ना कि मेरे प्रभु के पास मेरी परिस्थिति को बदलने की सामर्थ्य नहीं है. की माझ्या परमेश्वराकडे माझी परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य नाही. मेरे प्रभु को मेरी आवश्यकता को पूरा करने की सामर्थ्य नहीं आणि है. माझ्या परमेश्वराला माझी गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य नाही. जैसे मैं कई बार आपको उदाहरण बच्चों का देता हूँ, आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला लहान मुलांचं उदाहरण देत असतो. और छोटे छोटे बच्चों को देखिए उनको कोई चिंता होती ही नहीं है. आणि आपण लहान मुलांना पाहतो की त्या लहान मुलांना कशाविषयी चिंता नसते. क्या आपके बच्चों को स्कूल के फीस की चिंता होती है? तुमच्या मुलांना कधी स्कूलची फी क्या भरण्याविषयी आपके चिंता बच्चों असते को का? क्या आपके बच्चों को कपड़ों की चिंता होती है? तुमच्या मुलांना कपड्याची काही कधी काळजी उनको असते का? मालूम है मेरा पापा मेरा मम्मी बैठा हुआ है. आणि त्यांना ठाऊक आहे की माझा बाप माझी आई त्या ठिकाणी आहे. माँ बाप में सामर्थ हो या ना हो, पर बच्चे को लगता है कि मेरे पापा मम्मी में सामर्थ है. आणि त्या आई वडिलांमध्ये ती क्षमता असो किंवा नसो, परंतु त्या मुलाचा विश्वास असतो की माझे आई वडील सक्षम आहेत. मेरे प्रियो, हम बायोलॉजिकल पिता माताओं के लिए कुछ समयों में अपनी बच्चों की आवश्यकताएं पूरा करना असमर्थ हो सकते हैं. आणि माझ्या प्रिय लोकांनो, आपण ह्या मुलांचे शारीरिक आई वडील असताना आपल्याला आपल्या मुलांच्या गरजा भागवणं कधी कधी अशक्य होतं. पर मेरा और आपका परमेश्वर जिसने सारे ब्रह्मांड को बनाया, उसके लिए कुछ भी असंभव नहीं परंतु है. माझा आणि तुमचा परमेश्वर ज्याने अखिल सृष्टीची निर्मिती केली त्याला कोणतीही गोष्ट असंभव नाही. इसलिए हम चिंता करके परमेश्वर की सामर्थ्य पर शक न करें. म्हणून आपण काळजी करून परमेश्वराच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवू नये. हमारी चिंता 3 कारणों से पाप कहला होता है. आणि आपली चिंता जी आहे या 3 गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये पाप असं साबित करते. पहला, चिंता परमेश्वर के ज्ञान पर शक करता है. आणि पहिली चिंता परमेश्वराच्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवत दूसरा, नाही. चिंता परमेश्वर के प्रेम पर शक करता है. आणि दुसरी चिंता परमेश्वराच्या प्रीतीवर आपण शंका घेतो. तीसरा, चिंता परमेश्वर के सामर्थ्य पर शक करता है. आणि तिसरी चिंता आपण परमेश्वराच्या सामर्थ्यावर शक करतो. क्या हमें इस चिंता रूपी पाप में बढ़ना है? का आपल्याला या दिवसामध्ये या चिंता रूपी पापामध्ये वाढायचं क्या आहे? चिंता रूपी पाप हमें नरक में नहीं ले जाएगा? का हे पाप आपल्याला नरकामध्ये नेणार नाही का?
पाप कोई भी हो, सब कुछ परमेश्वर के दृष्टि में समान होता है। आणि पाप कोणत्याही प्रकारचा असो, परमेश्वराच्या दृष्टीने ते पाप एकच आहे. इसलिए आज हम अपने जीवन में कहें, प्रभु मुझे इस चिंताओं से स्वतंत्र कर दे। आणि आज म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणूया, हे परमेश्वरा मला या चिंतेपासून तू मुक्त कर. आज मुझे ये विश्वास करने के लिए कि तू मेरी चिंता करता है, मेरी मदद कर। आणि आज तू मला मदत कर की तू माझी काळजी वाहतो, या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी तू मला मदत कर. क्योंकि चिंता हमारे जीवन में परमेश्वर की महिमा से वंचित करता है, पर जब हम विश्वास करते हैं वो परमेश्वर की महिमा को लेकर आता है। आणि ही काळजी जी आहे ते आपल्याला परमेश्वराच्या गौरवापासून वेगळं करतं, परंतु चिंता न करणं हे परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनामध्ये ते घेऊन येतं. पर इस चिंताओं से स्वतंत्र होने के लिए परंतु या काळजीमधून मुक्त होण्यासाठी हमें अपने जीवन में काम करना है। आपण आपल्या जीवनामध्ये एक काम करायचं आहे. भजन संहिता 62 के 8वें वचन में लिखा गया है, आणि स्तोत्र संहिता 62 याच्या 8व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, हे लोगों अपने अपने हृदय को परमेश्वर के सामने उंडेल दो। हे माझ्या लोकांनो, आपलं हृदय परमेश्वरासमोर तुम्ही ओतून टाका. आज हमारी समस्या क्या है मालूम है? आज आपली समस्या काय आहे ठाऊक आहे का? हम अपने परेशानियों को, अपनी आवश्यकताओं को हम स्वयं उठा के चलते रहते हैं। आपण आपली परिस्थिती, आपल्या समस्या, आपल्या काळजी आपण स्वतःच उचलून घेऊन जात असतो. पर फिलिपियों 4 अध्याय में हमने जो वचन पढ़ा उसमें संत पौलुस कहता है, प्रार्थना और धन्यवाद के साथ सब कुछ प्रभु को बताते रहो। परंतु फिलिप्पी 4 वचनामध्ये आपण वाचलं की तुम्ही तुमच्या सर्व काळजी आणि चिंता प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासह परमेश्वराच्या हातामध्ये समर्पण करा. आज हम अपने जीवन में परमेश्वर के सामने मुंह खोलकर अपनी आवश्यकताओं को बताने की बजाय हम मनुष्यों के पास जाकर अपनी आवश्यकताओं को बताएं। या दिवसामध्ये आपण आपल्या सर्व समस्या आणि प्रश्न, आपल्या गरजा परमेश्वराजवळ बोलण्यापेक्षा अधिक आपण मनुष्याजवळ त्या प्रगट करतो. आज आपके साथ मैं भी परमेश्वर से वो विश्वास मांगने जा रहा आणि हूं। आज मी देखील तुमच्या बरोबर परमेश्वराकडून तो विश्वास मागू इच्छितो. आप न सोचिए कि मैं आपके सामने प्रचार करने के कारण मैं कभी चिंता नहीं करता हूं। तुम्ही असा विचार करू नका की मी एक प्रचारक आहे आणि मी कधी चिंता करत नाही. मैं भी चिंता करता हूं, मी पण काळजी आणि चिंता पर करतो. आज मैं परमेश्वर से एक प्रार्थना करने जा रहा हूं। परंतु आज मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये एक प्रार्थना करणार प्रभु तू आहे. मुझे ऐसा विश्वास दे कि मैं चिंता से मुक्त हो जाऊं। हे परमेश्वरा, तू मला असा एक विश्वास दे की मी माझ्या सर्व चिंतेमधून मुक्त प्रभु हो. मुझे ऐसा विश्वास दे कि मैं प्रार्थना और धन्यवाद के साथ अपनी हर परिस्थिति और अपनी हर आवश्यकता तुझे ही बताते रहूं। आणि माझी सर्व काळजी आणि चिंता मी प्रार्थनेने आणि आभार रूपी प्रदर्शनाने केवळ तुझ्या समोर मी व्यक्त करू. एक बार मैं गौर कर रहा था, एक चिड़िया, माता चिड़िया है, डैडी चिड़िया है, मुझे नहीं मालूम है। आणि एक वेळेस एक आई चिमणी किंवा पिता चिमणी, मला ठाऊक नाही, I don't know whether it is a mother bird or a father bird। मला ठाऊक नाही ती चिमणी होती की चिमणा होता. अच्छा, कोई भी बर्ड है वो अपने चोंच में कुछ खाना लेकर आई है। आणि कुठलाही पक्षी असू द्या, ती तिच्या चोचीमध्ये काही अन्न घेऊन आलेली उस होती. घोंसले में उसके बच्चे हैं, 3 बच्चे हैं। आणि त्या घरट्यामध्ये त्यांची लहान 3 पिल्लं होती. उसमें से एक बच्चे ने उस माँ या बाप चिड़िया आने की आवाज सुनते साथ अपना मुंह खोलना शुरू कर दिया, चै 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 आवाज करना शुरू कर आणि दिया। त्या लहान पिल्लांनी ज्यावेळेस त्यांच्या आईचा आवाज ऐकला, चाहूल ऐकली, त्यावेळेस त्यांनी त्यांचं मुख उघडून काहीतरी बोलायला सुरुवात केली. बाकी 2 चिड़ियाओं ने मुंह नहीं खोला है। परंतु बाकीच्या 2 पिल्लांनी तोंड और उघडलं मैंने नाही. देखा कि वो डैडी बर्ड हो या मदर बर्ड हो, उसने अपना मुंह खोले हुए बच्चे के अंदर वो सारा का सारा खाना डाल दिया। आणि त्या पक्षाने ज्या पिल्लाने तोंड उघडलेलं होतं, त्या पिल्लाच्या तोंडामध्ये ते सर्व भोजन वस्तू टाकली. आमतौर पे कहा जाता है रोने वाले बच्चे को ही दूध मिलता है। आणि काही सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो, जे लहान मूल रडतं त्याला त्याची आई दूध पाजते. आज हमारी समस्या क्या है मालूम है? आज आपली समस्या काय आहे हम ठाऊक आहे अपने का? स्वर्गीय पिता के पास जाकर अपना मुंह नहीं खोलते हैं। आपण आपल्या
स्वर्गीय पित्याकडे जाऊन आपलं मुख उघडत नाही. हम अपनी प्रार्थना में अपनी आवश्यकता और परेशानियों को बताते नहीं हैं. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या समस्या आपले प्रश्न आपण देवाला सांगत नाही. जैसे उस डैडी मदर चिड़िया ने मुंह खोले हुए बच्चे के अंदर अपना खाना डाल दिया है, ज्याप्रमाणे त्या आई पक्षाने तोंड उघडलेल्या पिल्लाच्या तोंडामध्ये ते भोजन वस्तू टाकली. आज मैं आपसे कहना चाहता हूं, यदि आप सही मात्रा में अपना मुंह खोलकर अपनी आवश्यकताओं को और अपनी समस्याओं को परमेश्वर को बताओगे तो आज वो आपका समाधान करने जा रहा है. आज मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुम्ही तुमच्या समस्या तुमचे प्रश्न तोंड उघडून आपल्या पित्याला सांगितले, आपल्या परमेश्वराला सांगितले, तो निश्चितच तुमच्या समस्या सोडवेल. पहले शमूएल उसके पहले अध्याय में हम हन्ना के बारे में देखते हैं. पहिले शमूएल त्याचा पहिला अध्याय, त्यामध्ये आपण हन्ना विषयी वाचतो. हन्ना एक बड़े आवश्यकता के बोझ में थी. आणि हन्ना एका वेगळ्या गरजेमध्ये होती. पर प्रभु का धन्यवाद हो कि उसने अपने पति को भी वो आवश्यकता नहीं बताया है. परंतु परमेश्वराचा धन्यवाद असो, हन्नाने तिच्या पतीला देखील तिची गरज सांगितली नाही. वो अपनी आवश्यकता की पूर्ति के लिए अपने पति के पास जाकर नहीं रो रही है. आणि तिच्या गरजेसाठी ती तिच्या पतीकडे जाऊन ती रडली नाही. उसको मालूम है मेरी समस्या का समाधान मेरा पति नहीं कर सकता है, आणि तिला ठाऊक होतं माझ्या समस्येचं समाधान माझा पती करू शकत क्योंकि नाही. मेरे पति की सामर्थ्य सीमित है. कारण माझ्या पतीची सामर्थ्य जे आहे ते मर्यादित आहे. पर वो एक के पास जाती है. परंतु ती एकाकडे गेली. वो कौन है? तो कौन आहे? जिसकी सामर्थ्य सीमित नहीं आणि है. तो कोण आहे की ज्याचं सामर्थ्य मर्यादित नाही. Our God is an omnipotent, सर्व सामर्थी परमेश्वर आपला है. परमेश्वर सामर्थी परमेश्वर आहे. और वचन कहता है कि उसने अपना प्राण प्रभु की उपस्थिति में उंडेल दिया आणि है. वचन सांगतं की तिने तिचा जीव परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पूर्णपणे ओतला. जब एली ने उसकी प्रार्थना को गलत समझ लिया, जेव्हा एलीने तिची प्रार्थना वाईट समजली किंवा चुकीची समजली, एली ने सोचा कि ये नशे में मतवाली हो गई है. आणि एलीने असा विचार केला कदाचित ती ही मद्यप्राशन केलेली स्त्री आहे. मेरे प्रियो, प्रार्थना ना करने वाले पास्टरों के लिए प्रार्थना में प्राण उंडेलने वाली स्त्रियां ही गलत होकर दिखाई दे सकती हैं. कदाचित प्रार्थना न करणाऱ्या सेवकांच्या समोर प्रार्थना रडून आक्रोशाने प्रार्थना करणारी स्त्री कदाचित चुकीची ठरू शकेल. जब एली ने उस हन्ना से कहा तू कब तक इस प्रकार दाखमधु के नशे में रहेगी, जेव्हा एली त्या हन्नेला म्हणाला की तू कोटवर या मद्यप्राशनाच्या अवस्थेमध्ये राहशील. पहले शमूएल पहले अध्याय के 15वें वचन में हन्ना कह रही है, पहिले शमूएल त्याचा पहिला अध्याय त्याचा 15वं वचन, त्यामध्ये हन्ना म्हणत आहे, हे महायाजक, हे याजक, मैं नशे में मतवाली नहीं हूँ. हे याजक, मी ह्या मद्यप्राशनामध्ये नशेमध्ये मी नाही. मैं तो अपनी आवश्यकताओं को प्रभु के सामने उंडेल रही मी हूँ. तो फक्त माझी आवश्यकता माझ्या प्रभूच्या समोर मी व्यक्त करत आहे. और जैसे ही उसने एली से कहा कि मैं तो अपना प्राण प्रभु के सामने उंडेल रही हूँ, आणि ज्या वेळेस ती एलीला म्हणाली की मी माझा जीव माझ्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये ओतत आहे, तुरंत 17वीं आयत में एली कहता है कुशल से जा, परमेश्वर ने तेरी मन्नत को पूरा कर दिया आणि है. 17व्या वचनामध्ये एली तिला म्हणतो की तू आनंदाने घरी जा, परमेश्वराने तुझी मागणी मान्य केलेली आहे. आज मैं आपसे कहना चाहता हूँ, यदि हन्ना के समान मैं और आप अपने जीवन में परमेश्वर पर विश्वास करते हुए जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये हन्ने सारखं हन्ने समान जर देवावर विश्वास ठेवून आज तक चिंताओं को उत्पन्न करने वाली समस्याओं को और आवश्यकताओं को हम मुंह खोल के प्रार्थना में प्रभु से कहेंगे, जर आपल्या समस्या आपली काळजी आपली चिंता आपलं तोंड उघडून जर आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बोलू, आज पवित्र आत्मा हमें एक हिम्मत की बात कहने जा रहा है. आज परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्याला एक धैर्याची हिमतीची गोष्ट बोलत आहे. आज सच्चे मन से प्रार्थना करने वालों के लिए पवित्र आत्मा आज एक संदेश दे रहा है. आणि खऱ्या मनाने प्रार्थना करणाऱ्यांसाठी पवित्र आत्मा एक संदेश देत आहे. हे मेरे बेटे, हे मेरी बेटी, कुशल से तू जा. हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तू आनंदाने घरी जा. तूने प्रार्थना में जो कुछ मांगा तू है प्रार्थनेमध्ये जे काही वो मागितलं तुझे आहे दे दिया गया
क्राइसिस क्यों ना हो, कदाचित तुमच्या आर्थिक समस्या असतील, आज यदि आप अपने दिल को खोलकर प्रभु से अपनी आवश्यकता बताएंगे, जर आज तुम्ही तुमचं अंतःकरण उघडून तुमची गरज परमेश्वराला सांगाल तर, आज एली नहीं पवित्र आत्मा कह रहा है, आज एली नाही तर देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला बोलत आहे, कुशल से तू जा, आणि तू आनंदाने शांतीने कुशल से जा, तू जा। आनंदाने शांतीने आज तू जो जा। कुछ तूने प्रार्थना में मांगा है, आज जे काही तू प्रार्थनेमध्ये मागितलं तेरी आहे, आवश्यकता चाहे तेरे लिए बड़ी हो सकती है, कदाचित तुझी गरज तुझ्यासाठी मोठी तेरी असेल, समस्या तेरे लिए बड़ी हो सकती है, तुझी समस्या तुझ्यासाठी मोठी तेरी असेल, बीमारी तेरे लिए कठिन हो सकती है, तुझे आजार तुझ्यासाठी कठीण असतील, पर मेरे लिए कुछ भी असंभव नहीं परंतु है। माझ्यासाठी काहीही कठीण नाही, मैं सारे जीवित प्राणियों का परमेश्वर आणि हूँ, मी सर्व जीवधारी मनुष्यांचा परमेश्वर जो आहे, मनुष्य के लिए असंभव है वो मेरे लिए संभव है। जे माणसांसाठी कठीण आणि असंभव आहे आज- तेच केवळ माझ्यासाठी संभव आहे। आज विश्वास करने वालों के लिए यीशु के नाम से बंद दरवाजे खुलेंगे, आज विश्वास करणाऱ्यांसाठी परमेश्वराच्या येशूच्या नावामध्ये बंद दरवाजे उघडले चंगाई जातील के दरवाजे खुलेंगे, आणि आरोग्याचे द्वार उघडेल, आशीष के दरवाजे खुलेंगे, आशीर्वादाचे द्वार उघडतील, आपकी आवश्यकताओं की पूर्ति के दरवाजे खुलेंगे। आणि तुमच्या गरजेचे निरसन करणारे दरवाजे उघडले जो जातील, विश्वास करते केवल वे आमीन कहिए, आणि जे विश्वास करतात ते एक आमेन बोला, क्योंकि जब हम आमीन कहते हैं स्वर्ग उस पर मोहर लगाता है। आणि जेव्हा आपण आमेन म्हणतो तेव्हा स्वर्ग ते ग्रहण करतो। अब जैसे ही एली ने कहा आणि जसं एली त्या ठिकाणी म्हणाला, कुशल से जा, तू आनंदाने शांतीने जा, परमेश्वर ने तेरी मन्नत को पूरा कर दिया आणि है। परमेश्वराने तुझी इच्छा पूर्ण केलेली आहे। 18वीं आयत में लिखा गया है, 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, उसका चेहरा दोबारा कभी उदास नहीं हुआ। आणि तिचा चेहरा दुसऱ्यांदा कधीही निराश झाला नाही। आज यदि आप ये विश्वास कर रहे हैं आज जर तुम्ही असा विश्वास कि कराल, मेरे प्रभु ने मेरी प्रार्थना को सुन लिया आणि है, माझ्या परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकलेली जो आहे, कुछ मैंने प्रार्थना में मांगा उसने दे दिया है, आणि जे काही मी प्रार्थनेमध्ये मागितलं ते माझ्या देवाने मला दिलेलं और यदि आहे। आप पवित्र आत्मा के संदेश को स्वीकार कर रहे हैं, जर तुम्ही पवित्र आत्म्याचा तो संदेश स्वीकारत असाल, कुशल से जा, तेरी प्रार्थना सुनी गई आणि है। तुम्ही आनंदाने जा, तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे, अब आप उदास चेहरे से नहीं जाना आणि है। आज तुम्ही त्या उदास चेहऱ्याने परत जाऊ नका। हन्ना उदास चेहरे के साथ आई पर उदास चेहरे के साथ नहीं गई। आणि हन्ना उदास चेहऱ्याने आली, परंतु त्या उदासी अवस्थेमध्ये ती परतली नाही। हन्ना आंसुओं के साथ आई पर आंसुओं के साथ वापस नहीं गई। हन्ना अश्रूने त्या ठिकाणी आले, परंतु अश्रूने ती परत गेली नाही। आज कितने लोग ये विश्वास कर रहे हैं, आज किती लोक असा विश्वास करतात, मेरी प्रार्थना मेरे प्रभु ने सुन लिया है, माझी प्रार्थना माझ्या परमेश्वराने ऐकलेली मेरी आहे, समस्या को उसने हल कर दिया है, आणि माझ्या समस्येचा परमेश्वराने मेरी निश्चय आवश्यकता केला को आहे। मेरी आवश्यकता को पूरा कर दिया माझ्या है, गरजा देवाने पूर्ण केल्या आहे, मेरे दर्द को दूर कर दिया आणि है, माझ्या वेदना दूर केल्या मेरे आहे, शरीर में चंगाई दे दिया है, आणि माझ्या शरीरामध्ये आरोग्य दिलेलं मेरे आहे, शरीर के हर दर्द यीशु के नाम से दूर हो गए आणि हैं। माझ्या शरीराची प्रत्येक वेदना येशूच्या नावामध्ये दूर झाली पवित्र आहे, आत्मा ने मुझे छू लिया है, आणि पवित्र आत्म्याने मला स्पर्श केला अब मैं आहे। बीमार नहीं हूँ, मी आजारी अब मैं नाही, निर्बल नहीं हूँ, मी बलहीन अब नाही, मैं उदास नहीं हूँ, मी उदास अब नाही, मैं निराश नहीं हूँ, मी निराश नाही, क्योंकि मेरी निराशा को मेरे प्रभु ने दूर कर दिया है। कारण माझ्या परमेश्वराने माझी निराशा दूर मेरी केली निराशा आहे, की परिस्थिति को प्रभु ने बदल दिया आणि है, माझ्या उदासीनतेच्या परिस्थितीला परमेश्वराने बदलला आहे, मेरी बीमारी को आरोग्य में बदल दिया है, आणि माझी वाणी परमेश्वराने आरोग्यामध्ये मैंने बदलली मेरे आहे, निर्जल भूमि में पानी की नदियों को बहा दिया आणि है, माझ्या निर्जल भूमीमध्ये पाणी ओतलेलं मेरे आहे, लिए जंगल में मार्ग बना दिया आणि है। माझ्यासाठी अरण्यामध्ये परमेश्वराने एक मार्ग तयार केला आहे, मेरे प्रियो, यदि आपको यह विश्वास हो गया है, आणि माझ्या प्रिय लोकांनो, जर तुम्हाला हा विश्वास आहे, केवल यह
विश्वास आज नहीं, हमें हमेशा बनाए रखना है। केवळ हा विश्वास आजच्या पुरता नाही तर तो तुम्ही सतत तुमच्यामध्ये मेरी ठेवला चिंता, पाहिजे. मेरी फिक्र लेने वाला एक परमेश्वर है। आणि माझी काळजी आणि चिंता वाहणारा एक वो परमेश्वर आहे मेरा पिता है। आणि तो माझा पिता मैं आहे. अपना सारा बोझ प्रार्थनाओं और धन्यवाद के साथ उसके ऊपर डालता रहूंगा। आणि मी माझं सर्व ओझं प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासह त्याच्यावर टाकेन. वे लोग जो कहते हैं कि मेरा यीशु कितना अच्छा और कितना धन्य है, आणि जे लोक असं म्हणतात की माझा परमेश्वर किती चांगला आहे, वो मेरी हर आवश्यकता को पूरा करने वाला यहोवा तो ये है। माझी प्रत्येक गरज पूर्ण करणारा माझा यहोवा ईरे परमेश्वर आहे. केवल वे लोग अपने स्थानों में खड़े हो जाएंगे आणि केवळ तेच लोक आपल्या जागेवर उठून उभे राहा और अपने हृदय को खोलकर कहिए, आणि आपण आपलं हृदय उघडून बोलूया, प्रभु मुझे विश्वास दे, हे परमेश्वरा तू माझ्यामध्ये विश्वास ताकि दे मैं ये विश्वास कर सकूं की त्यामुळे की मी तुझ्यावर विश्वास करू. मेरा प्रभु कितना अच्छा और कितना धन्य आणि है। माझा परमेश्वर किती चांगला आणि किती धन्य आहे. वो मेरी आवश्यकताओं को जानता है। तो माझी गरज जाणतो. इसहाक ने अब्राहम से पूछा कि लकड़ी तो हमारे पास है, आग हमारे पास है, पर बलि वस्तु कहां पर है? आणि इसाकाने अब्राहमाला बोलला की आपल्याकडे लाकडं आहेत, वेदी आहे, परंतु बलि अर्पण करण्यासाठी एडका कुठे आहे? ओ अब्राहम ने कहा परमेश्वर ने पहाड़ पर प्रबंध किया आणि है। अब्राहम त्या ठिकाणी म्हणाला परमेश्वराने वेदीवर त्याची योजना करून दिलेली आहे. आज अपने हृदय को खोलकर विश्वास से कहिए कि प्रभु ने मेरे लिए स्वर्ग में सब प्रबंध कर दिया है। आज तुम्ही विश्वासाने म्हणा की परमेश्वराने माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे. आइए प्रभु से एक क्षण अपने हृदय को खोलकर कहेंगे, प्रभु मुझे विश्वास दे। आणि या वेळेला आपण आपला अंतःकरण उघडून मेरा विश्वास- परमेश्वराला म्हणूया की मला विश्वास दे. प्रभु मेरा विश्वास बढ़ा दे। परमेश्वरा तू माझा विश्वास तू वाढव. मेरे लिए प्रबंध नहीं करेगा, तूने कर दिया है। माझ्यासाठी व्यवस्था केलेली आहे. You are not going to make provision, you have already made provision for me, oh God. तू करणार नाही तर तू माझ्यासाठी केलेलं आहे. हालेलुया कहेंगे, अपने हृदय को खोलकर कहिए आपण हालेलुया। आपलं अंतःकरण उघडून देवाजवळ बोलूया. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। ये हम सबको गांठ बांध लेना है। इस वचनों से आज मैंने भी प्रभु के सम्मुख में बहुत सारी बातों को सीखा प्रियो। कहीं ना कहीं मैं भी आपके समान थी, मुझे ऐसा लग रहा था परमेश्वर सब कुछ जानता है, उसे क्या बताने की जरूरत है, हमारी एक एक छोटी छोटी बातें उसे क्या बताने की जरूरत है। ये मेरे अंदर भी एक विचार था, लेकिन आज के वचन के द्वारा खुदा ने मुझसे भी बातें किया। क्या कहा परमेश्वर ने? हर एक विनती धन्यवाद प्रभु के सम्मुख में उपस्थित किए जाए। ये परमेश्वर खुद ही चाहता है प्रियो, जब तक आप अपना मुंह खोल के प्रभु को समय ना दोगे, प्रभु के सम्मुख में बैठोगे नहीं, प्रार्थना नहीं करोगे, तब तक खुदा आपके लिए ये नहीं करने वाला है।
बेटा मेरी बेटी मुझसे बातें करना चाहिए। उसी प्रकार तुम्हारा स्वर्गीय पिता चाहता है कि आप उससे जो भी आपका समस्या हो, आपका भविष्य का समस्या हो, आपका शादी का समस्या हो, आपके फैमिली का प्रॉब्लम हो, आपकी बीमारी की समस्या हो, आज एक बात को गांठ बांध लो कि मुझे प्रभु के सम्मुख में उपस्थित होकर प्रभु को बताना है। जब आप मुंह खोलोगे, बताओगे, तभी खुदा करने जा रहा है। कितने लोग विश्वास करते हैं कि ऐसा होगा? आमीन, हालेलुया। हे परमेश्वर के लोगों, परमेश्वर सब कुछ जानता है, सर्वव्यापी खुदा है, लेकिन फिर भी वो हमसे आग्रह करता। सुंदर प्रभु के वचनों के लिए हम प्रभु का धन्यवाद करेंगे। प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड। परमेश्वर ने हमारी मीटिंग का बोझ उठाया, प्रभु ने उनके लोगों को लेकर आया, इसलिए हम खुदा का धन्यवाद करेंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। पूरा हफ्ता परमेश्वर इस भयानक गर्मी से, आने वाली विपत्ति से प्रभु लोगों को बचाना चाहिए, क्योंकि प्रभु इस्राएलियों से प्यार करने वाला परमेश्वर है। इस्राएल कौन है? जो खुदा के लोग हैं, परमेश्वर से प्यार करते हैं। परमेश्वर ऐसे लोगों को हर परिस्थिति में, हर समस्या में प्रभु पूरा हफ्ता बचाने के लिए हम प्रभु का धन्यवाद करेंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आइए हम सब बैठ जाएंगे। पास्टर कस्बे जी सामने आएंगे। पास्टर जी हमारे बीच में हैं, और आखिरी की प्रार्थना करके आशीर्वाद को भी देंगे। प्रार्थना करूया, आपण आपले डोळे बंद करूया। खरोखरच देवाने सुंदर वचनाद्वारे आम्हाला चालवलं, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया। आमच्या स्वर्गीय प्रेमळ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो प्रभू। खरोखरच या पवित्र दिनी प्रभू परमेश्वरा, तुझ्या मंदिरात येण्याचं भाग्य आम्हाला दिलं प्रभू परमेश्वरा। होय प्रभू, तुझ्या सानिध्यात बसून तुझं वचन ग्रहण करण्यासाठी विशेष आम्हाला तू कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो। होय, तुझ्या दासाद्वारे प्रभू परमेश्वरा जे वचन तू आम्हाला दिलं, त्या वचनासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तुझं वचन आम्हाला सांगतं की कशाविषयी तुम्ही चिंताग्रस्त होऊ नका, तुमची चिंता काळजी सर्व काही प्रभूवर टाका, असं तुझं वचन आम्हाला आज शिकवलेलं आहे प्रभू। याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा। होय प्रभू परमेश्वरा, मनुष्य स्वभावानुसार आम्ही चिंता करण्याचं सोडत नाही प्रभू परमेश्वरा। आम्ही आमच्या चिंता इतरांना सांगत नाही प्रभू परमेश्वरा। होय प्रभू परमेश्वरा, त्या आमच्या जवळच आम्ही ठेवतो प्रभू परमेश्वरा, परंतु तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, आणि म्हणून प्रभू आम्ही आमच्या सर्व चिंता तुझ्या समोर मांडण्यासाठी, आमचं ओठ उघडण्यासाठी, आम्ही तुला ते सांगण्यासाठी विशेष आम्हाला कृपा करो। होय प्रभू, जोपर्यंत आम्ही ही चिंता तुला सांगत नाही, तोपर्यंत प्रभू आम्ही तुझ्या प्रीतीबद्दल शंका घेतो प्रभू, तुझ्या सामर्थ्याबद्दल आम्ही शंका घेतो प्रभू परमेश्वरा। म्हणून आज आम्हाला प्रभू परमेश्वरा या चिंतेपासून इथे बसलेल्या प्रत्येकाला मुक्त कर प्रभू परमेश्वरा। प्रत्येकाच्या जीवनातून चिंता काढून टाक परमेश्वरा। जरी चिंता असली तरी ती तुझ्या समोर आम्ही तोंड उघडून सांगण्यासाठी आम्हाला विशेष कृपा करो प्रभू परमेश्वरा। येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवाराला तूच चाल प्रभू। ज्या काही चिंता काळजी असतील सर्व तुझ्यावर टाकून आनंदाने जगण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू। तूच केवळ आमची चिंता घालवू शकतो, आमची चिंता नाहीशी करू शकतो प्रभू परमेश्वरा। आणि म्हणून सदैव तुझ्या जवळ येऊन आम्ही तुझ्याकडे आमची चिंता सांगण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवाराला तू विशेष सांभाळ प्रभू। लहान लेकरांना सांभाळ प्रभू परमेश्वरा, तू त्यांची काळजी घे। या प्रभू उन्हाळ्याच्या तापापासून प्रत्येकाला सांभाळ प्रभू। प्रत्येकाचं बाहेर जाणं आणि घरी येणं सुरक्षित कर प्रभू परमेश्वरा। तुझ्या दासाला प्रभू परमेश्वरा वचन सांगण्यासाठी विशेष बल शक्ती सामर्थ्य पुरवलं, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। आम्ही सर्व मंडळी तुझ्या हातामध्ये समर्पित होतो। 20, 19, 20 तारखेला जी काही प्रभू मीटिंग आहे प्रभू परमेश्वरा, त्या मीटिंग मध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या मंडळीतील प्रत्येकाला सहाय्याने मदत कर प्रभू परमेश्वरा। एक मोठं संजीवन होण्यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा। धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आई।
आता देव मातेची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येकासोबत आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सब लोग ऐसे बैठेंगे. मैं